कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाचे असलेले सुनील तटकरे यांची उचलबांगडी जी आहे येत्या काही दिवसामध्ये होणार आहे. आपल्या विश्वसनीय सूत्रांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काळामध्ये खूप मोठे फेरबदल होत आहेत. आता महिला अध्यक्षांची नियुक्ती झालेली आहेच. अशाच प्रकारे आता प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्तीचा घाट जो आहे तो पार्थ पवार यांच्याकडून खरं तर घातला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसला एक तरुण प्रदेशाध्यक्ष द्यायचा विचार जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्या विश्वसनीय सूत्रांनी मिळत आहे. खरं तर धनंजय मुंडेंना ही संधी मिळू शकते का? अजिबात नाही. धनंजय मुंडेंवर फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे आरोप झालेले आहेत सरपंच खून प्रकरणानंतर. खरं तर याआधी धनंजय मुंडेंचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकदा आलं होतं, मात्र विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती विधान परिषदेची. आता मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नव्या चेहऱ्याला प्रदेशाध्यक्ष करण्याचा एक जो तरुणांना खेचेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना जो अपेक्षित पक्षाला जो आहे एक नेतृत्व अनुभवी किंवा तरुण असा जो आहे तो देण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू झालेला आहे. या अंतर्गतमध्ये देवगिरी निवासस्थानी सुद्धा बैठका होत आहेत, पुण्यात बैठका होत आहेत की मग राष्ट्रवादी काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमकी कुणाची नियुक्ती करायची. आता मूळ मुद्दा असा आहे की ही नियुक्ती का रखडली गेलेली आहे. कारण दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत का, हा एक महत्त्वाचा मुद्दा. समजा दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर मग नवीन प्रदेशाध्यक्षांना परत राजीनामा द्यावा लागेल. मग त्यापेक्षा सध्या तरी सुनील तटकरेंना जो आहे काही दिवस म्हणजे आपण महिनाभरापर्यंत ते सध्या राहू शकतात. त्याच्यानंतर कदाचित जे आहेत नवीन प्रदेशाध्यक्ष जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला मिळू शकतं. मात्र शरद पवारांचा पक्ष जो आहे तो सुद्धा एनडीएमध्ये म्हणजे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्याची शक्यता जास्त आहे. काल सुप्रिया सुळे विनोद तावडेंमध्ये चर्चा झालेली आहे. मग शरद पवार आणि मोदींमध्ये सुप्रिया सुळेंच्या कन्या ज्या आहे रेवती यांचं रिसेप्शन दिल्लीमध्ये पार पडलं. त्यावेळेला मोदी आणि शरद पवार एकत्र अर्धा तास चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच काय हे सगळं जर आपण बघितलं गेलं तर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कदाचित शरद पवार कृषी मंत्री म्हणून येऊ शकतात. सुप्रिया सुळे एखादा राज्यमंत्री किंवा विशेष मंत्री जे आहे स्वतंत्र कारभार मंत्री म्हणून त्यांची विचार केला जातं. कारण शरद पवारांना एक लक्षात घ्या, आता मुलीला सेट करायचे. अजित पवार तर निघून गेलेले आहेत, पार्थ पवार तर आता बऱ्यापैकी खासदार झालेले आहेत. त्यांच्या ज्या पवार हे आहेत सुनीता पवार त्या उपमुख्यमंत्री आहेत. एकूणच काय आपण जर म्हटलं गेलं तर शरद पवारांना आता मुलीचा विचार आहे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्याचा जो विचार होता पण ते काही सक्सेस झालं नाही. मग आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री म्हणून प्रभावी मंत्री म्हणून ते हुशार आहेत, अभ्यासू आहेत सुप्रिया सुळे. यांच्यावर जर आपण विचार केला गेला तर एकूणच काय या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यामुळे शरद पवार सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुप्रिया सुळे म्हणून केंद्रीय मंत्री म्हणून आपण पाहू शकता. आणि शरद पवार सुद्धा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये या कारण विधेयक जे आहे सगळं त्या दृष्टीने सगळे चाचपणे सुद्धा सुरू झालेले, वेगवेगळे लोक खासदार फोडत आहेत. त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं असं जे आहे शरद पवारांची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कारण ज्यांचे असलेले खासदार ते सुद्धा शिंदे गटात किंवा भाजपात जातील. त्यापेक्षा आपण गेलेलं जी परिस्थिती होऊ नये या दृष्टीने शरद पवार जे आहे ते येत्या काही दिवसामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते तर दिसतील, नाही त्यांचे कन्या हे मात्र दिसतील. मात्र सध्या तरी सुनील तटकरे काही दिवसांपासून वेटिंग म्हणण्यापेक्षा काही दिवसापुरतेच प्रदेशाध्यक्ष राहू शकतात, हे मात्र तितकं. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.